नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। ज्या लेकराला पोटच्या गोळ्यासारखं जपलं तिनेच पाठीत खंजीर खुपसला। सज्ञानतेच्या कायद्याचा गैरफायदा घेणाऱ्या मुलींमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त। संकलन तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी दीपक गोसावी। नमस्कार प्रेक्षक हो, हसते खेळते घर, सुसंस्कृत वातावरण आणि आपल्या मुलीने शिकून सवरून मोठे व्हावे, तिने आपले आणि घराण्याचे नाव उज्ज्वल करावे, या एकाच ध्यासाने दिवसरात्र रक्ताचे पाणी करणारे आईवडील। पण अचानक एक दिवस तीच मुलगी घरातून कोणालाही न सांगता निघून जाते आणि एका त्रयस्थ व्यक्तीसोबत थेट लग्न करून मोकळी होते। एका रात्रीत आईवडिलांची इज्जत, त्यांचे कष्ट आणि त्यांनी पाहिलेली स्वप्ने धुळीस मिळतात। आज समाजात अशा अनेक घटना घडत असून प्रेमविवाहाच्या नावाखाली आईवडिलांना दगा देणाऱ्या मुलींमुळे अनेक सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबे अधोगतीला लागल्याचे विदारक चित्र समोर येत आहे। आजच्या काळात मुलीला जन्माला घालणे आणि तिचे संगोपन करणे हे प्रत्येक पालकासाठी अत्यंत जिकिरीचे काम झाले आहे। तरीही अनेक आईवडील आपल्या मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करतात। तिला काय हवे, काय नको ते वेळोवेळी पाहतात। तिची प्रत्येक इच्छा, तिची प्रत्येक आकांक्षा स्वतःचे पोट मारून पूर्ण करतात। 10वी-12वी नंतर जेव्हा हीच मुलगी पुढील उच्च शिक्षणासाठी शहरात किंवा घराबाहेर जाते, तेव्हा पालकांचे डोळे तिच्या उज्ज्वल भविष्याकडे लागलेले असतात। मात्र दुर्दैवाने काही मुली या कष्टांची जाण न ठेवता प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढल्या जातात। ज्या पालकांनी आयुष्य वेचले त्यांना साधी कल्पनाही न देता थेट पळून जाऊन लग्न उरकतात। मुलगी 18 वर्षांची झाली की तिला कायद्याने स्वतःचे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळते। याच कायद्याचा ढाल म्हणून वापर करत अनेक मुली आईवडिलांना थेट नाकारतात। जेव्हा एखादी मुलगी बेपत्ता होते तेव्हा तिचे आईवडील हताश होऊन पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवतात। पण जेव्हा ती मुलगी पोलिसांसमोर हजर होते तेव्हा ती थेट साक्ष देते की मला माझ्या आईवडिलांशी काहीही देणे घेणे नाही, मला फक्त माझा प्रियकर हवा आहे। पोलीस ठाण्यातील या एका वाक्याने जन्मदात्या आईवडिलांवर आभाळ कोसळते। ज्या मुलीला बोट धरून चालायला शिकवले तिनेच समाजासमोर ओळखायला नकार दिल्यावर अनेक पालकांच्या तोंडातून आपसुकच शब्द निघतात, कुठल्या जन्माचे पाप म्हणून आम्ही हिला जन्माला घातले। या धक्क्यातून अनेक आईवडील आयुष्यभर सावरत नाहीत। काही जण नैराश्यात जातात तर काहींचा हृदयविकाराने मृत्यू होतो। सगळ्याच मुलीसारख्या नसतात। अनेक मुली पालकांच्या कष्टाला साथ देत त्यांचे नाव मोठे करतात। मात्र क्षणिक सुखासाठी आणि प्रेमाच्या आहारी जाऊन पालकांना सोडणाऱ्या मुलींनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जो पुरुष तुम्हाला तुमच्या जन्मदात्या आईवडिलांचा त्याग करायला लावतो तो भविष्यात तुमचाही त्याग करू शकतो। ज्या आईवडिलांनी 20 वर्ष स्वतः उपाशी राहून तुम्हाला जगवले त्यांच्या कष्टाची किमान किंमत एका त्रयस्थ व्यक्तीपेक्षा कमी कशी असू शकते। अशा कृत्यांनी स्वतःचे भविष्य तर धोक्यात येतेच, पण जन्मदात्यांना जिवंतपणी मरण यातना सोसाव्या लागतात। या संपूर्ण सामाजिक समस्येला सध्याचा सज्ञानतेचा कायदा 18 वर्षे वय काही अंशी कारणीभूत ठरत आहे। कायदा केवळ मुलामुलींच्या बाजूने विचार करतो, पण त्यांच्या पाठीमागे उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाचा विचार कायद्यात कुठेच दिसत नाही। तरुण पिढीला कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे। जर 18 ते 21 वयोगटातील मुलामुलींनी पळून जाऊन लग्न केले तर त्यात पालकांची संमती किंवा किमान पूर्वकल्पना असणे कायद्याने बंधनकारक केले पाहिजे। जर कायद्यात पालकांच्या हक्कांचे आणि भावनेचे संरक्षण झाले तर अशा प्रकारे घर सोडून जाण्यापूर्वी तरुणाई 10 वेळा विचार करेल। शासनाने आणि कायदेतज्ञांनी या गंभीर समस्येकडे केवळ 2 सज्ञान व्यक्तींचा अधिकार म्हणून न पाहता एक सामाजिक आपत्ती म्हणून पाहिले पाहिजे। अन्यथा संस्कृती आणि कौटुंबिक मूल्यांचा पाया असणाऱ्या आपल्या समाजात वृद्धाश्रम वाढतील आणि सुसंस्कृत कुटुंबे कायमची संपून जातील यात शंका नाही। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।